राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची निवड झाल्यानंतर अमरावतीत त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून आमदार संजय खोडके आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांनी एकत्र यावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर निखिल ठाकरे यांचं रविवारी प्रथमच अमरावतीत आगमन झालं। त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। निखिल ठाकरे यांनी सर्वप्रथम इरविन चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। त्यानंतर पंचवटी चौकातील डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला अभिवादन करून गाडगेनगर येथील संत गाडगेबाबा यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं। यानंतर त्यांच्या निवासस्थानी स्वागत समारंभ पार पडला। यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे, जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। निखिल ठाकरे यांच्या नियुक्तीबद्दल कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत उत्स्फूर्त स्वागत केलं। यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे यांनी राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीवर भाष्य केलं। गटबाजीचा फटका सामान्य कार्यकर्त्यांना बसतो, त्यामुळे नेतृत्वातील मतभेद बाजूला ठेवून आमदार संजय खोडके आणि सुरेखा ठाकरे यांनी एकत्र यावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। राष्ट्रवादी काँग्रेसला अखंड ठेवून जिल्ह्यात मजबूत संघटन उभारण्याची गरज असल्याचंही महात्मे यांनी सांगितलं। दरम्यान ठाकरे घराण्याला राष्ट्रवादी काँग्रेसनं यापूर्वीही संघटनात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या असून त्या सक्षमपणे पार पडल्या आहेत। निखिल ठाकरे यांच्यावर सोपवण्यात आलेली प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही ते सक्षमपणे पार पाडतील असा विश्वास सुरेखा ठाकरे यांनी व्यक्त केला। तर महाराष्ट्रभर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची संघटना आणखी मजबूत करण्यासाठी काम करणार असून पक्षानं दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू असा निर्धार नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष निखिल ठाकरे यांनी व्यक्त केला। आज निखिलकडे जे युवकांची जी जबाबदारी दिलेली आहे ती आज निखिलवरती जरी जबाबदारी असेल तरी मी आज अमरावती जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष म्हणून म्हणेन की आज अमरावती जिल्ह्याची जबाबदारी आहे ती का त्यांनी यशस्वीरित्या तो काम चांगल्या पद्धतीनं करू शकेल इथपर्यंत ठीक आहे, परंतु जिल्ह्यामध्ये त्याला कुठलीही युवकांची बांधणी करत असताना त्याला अडचण येणार नाही याची जबाबदारी मी घेतो। सुरेखाताई असतील किंवा संजय खोडके असतील, मी ह्या दोन्ही नेत्यांना एक जिल्हा अध्यक्ष म्हणून मी विनंती करेल की दोघांची तुम्ही आपसातले वाद हे बाजूला ठेवा आणि कार्यकर्त्याला हे मोकळीकता द्या। हे मी आजच्या मागाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये सुद्धा सांगितलं। आमच्या कामाची पावती म्हणून निखिलला अध्यक्षपद दिलं। तो ऑलरेडी विदर्भाचा अध्यक्ष होता आणि माझा सगळा वावर महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे निखिलची पण चांगल्या पद्धतीने ओळख होती आणि त्यांनी त्याचं पण वलय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मिळवलं, जमवलं। पक्षाचे खरं खूप खूप आभार, पण आम्हाला माहीत होतं निखिलला हे पद देणार, कारण की संतोष भाऊ आम्ही सर्व मंडळी जेव्हा दादांना भेटायचं तेव्हा जे 5-6 नावं होते पहिल्याच टप्प्यामध्ये, त्या 5-6 नावामध्ये निखिलचं नाव निश्चित होतं। नंतर 3 नावं आले त्याच्यामध्ये पण निखिलचं नाव होतं, नंतर 2 नावं आले त्याच्यामध्ये पण निखिलचं नाव होतं। त्याच्यामुळे आम्हाला पण अपेक्षा होती, मग ते पार्थदादा, जयदादा, सुनेत्रावहिनी यांना पण आणि तटकरे साहेब आणि निखिल थोडा लागवी आणि ताईंचा मुलगा आहे, ताईंचं काम आहे आणि निखिलचं वैयक्तिक एक चांगलं वलय होतं आणि म्हणून मला असं वाटत होतं की सर्वजण निखिलच्या बाबतीत चांगलं बोलत होते। तर तेव्हा असं वाटलं की निखिलला पद मिळू शकतं। मी त्याला एकच सांगितलं की माणसाची ओळख कामाने होते। दादा कामाचा माणूस होता, दादांचे काही स्वप्न आहे। तुझ्या आईने प्रचंड काम केलं, तुझे पप्पा माझ्या पाठीशी होते, महाराष्ट्र माझ्या पाठीशी होता, जिल्हा पाठीशी होता, पण आता तुला त्याच पद्धतीने काम करावं लागेल की जेणेकरून या पदावरून तू जेव्हा खाली उतरशील तेव्हा पुढचे 15 ते 20 वर्ष नेहमीसाठी तुझ्या कामाची ओळख राहिली पाहिजे। महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने माझ्यावर युवकची जबाबदारी महाराष्ट्राची दिली। हे आदरणीय अजितदादा यांच्या स्वप्नात ते राष्ट्रवादी आणि हे पद देण्याकरता मला आदरणीय वहिनीसाहेब सुनेत्रावहिनी पवार, आदरणीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाईजी पटेल, प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब, आमचे नेते आणि मार्गदर्शक पार्थदादा, जयदादा, भुजबळ साहेब, मुश्रीफ साहेब, नाईक साहेब, सगळ्यांचं सहकार्य लाभलं आणि त्या सगळ्यांनी माझा विश्वास ठेवून माझ्यावर ही जबाबदारी दिली। कुठेतरी युवकांच्या संघटनेमध्ये काम करण्यासाठी स्कोप असताना आणि राज्यात जेव्हा जेनझीचं सत्ताकारणामध्ये केंद्रीकरण जेनझीकडे जात आहे तेव्हा त्या दरम्यान आपण युवकांना जास्तीत जास्त महत्त्व देऊ शकतो ही जबाबदारी समजून पक्षाने माझ्यावर ही जबाबदारी दिली।